नमस्कार. सविता फूड कल्चरमध्ये आपले सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत. आज आपण इथे नवरात्रीमध्ये सप्तमी, अष्टमी किंवा दसऱ्याच्या दिवशी देवीच्या समोर अशी ही कडकणींची माळ बनवली जाते आणि ही कडकणी अगदी जास्त कडक किंवा नरम पडू नये म्हणून पीठ कसं मळायचं ते पण आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. अतिशय सोपी पद्धत आहे. पीठ तुम्ही जर अशा पद्धतीनं मळलं तर कडकणी अगदी छान अशी कुरकुरीत होतात आणि तेलकट तर अजिबात होत नाही. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे. अजूनही तुम्ही सविता फूड कल्चरला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा. तर सप्तमीपासून अशी ही कडकणींची माळ घटाला बांधली जाते किंवा देवीच्या समोर बांधली जाते. तर अशी ही कडकणी 7, 9 किंवा 11 अशा प्रमाणात घेऊन अशी ही माळ कडकणींची देवीच्या समोर बांधली जाते. तर अशी ही कडकणी अगदी डब्यात भरून ठेवली तर महिनाभर अगदी टिकतात. तुम्ही ही कडकणी प्रवासात सुद्धा नेऊ शकता. अगदी कुरकुरीत छान राहतात. चहाबरोबर सुद्धा तुम्ही अगदी व्यवस्थित ह्याला खाऊ शकता. एवढी छान अशी कडकणी तयार होतात. तर चला उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्याच्याकरता आपल्याला लागणार आहे एका पसरट भांड्यामध्ये 2 कप मैदा. तर मैदा व्यवस्थित चाळून घ्यायचा आणि त्याच कपाने अर्धा कप बारीक रवा घ्यायचा आणि त्याच कपाने अर्धा कप जाडी साखर घ्यायची, तिला दळून घ्यायची. मग ती पाऊण कप होते आणि चवीपुरतं मीठ. आता हे सर्व एकत्र करायचं आहे मिक्स. आपल्याला इथे साखरेचं, दुधाचं किंवा साखर पाण्याचं मिक्स पाणी न करता आपण अगदी सोप्या पद्धतीने इथं आपण पीठ मळणार आहोत. तर अगदी तेलाच्या डब्यातली आपली जी किटलीमधली जी वगराळी असते तेवढी एक वगराळी कडकडीत असं तेल गरम करून घालायचं. तर तेल घातल्यामुळे काय होतं, कडकणी अगदी संपेपर्यंत कुरकुरीत राहतात. ते अजिबात कडक होत नाहीत किंवा तेलकटही होत नाहीत. तर डालड्याचं तुपाचं मोहन घातल्यामुळे कधीकधी कडकणी खूप तेलकट होतात. तर तेलाचं मोहन घातलं तर ते अगदी शेवटपर्यंत खुसखुशीत होतात. व्यवस्थित असं मोहन आपण ह्याला व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून झालं की पाणी घालून आपण ह्याला अगदी पुरीच्या पिठापेक्षा थोडंसं ह्याला आपण घट्ट मळायचं आहे. कारण आपल्याला हे अगदी कुरकुरीत कडकणी बनवायचे आहे. त्याच्यामुळे पीठ थोडंसं घट्ट मळायचं आहे. आणि आता हे पीठ व्यवस्थित असं आपलं मळून झालेलं आहे. थोडासा तेलाचा हात लावायचा आणि ह्याला किमान 1 तास तरी आपण भिजत ठेवायचा आहे, म्हणजे रवा छान फुलून येतो. आणि 1 तासानंतर पीठ बघू शकता छान असं मऊ असं भिजून झालेलं आहे. आता आपण हा गोळा थोडासा हातानेच तिंबून घ्या किंवा उकळीमध्ये घालून थोडंसं कुटून घेऊ शकता किंवा मिक्सरला पण थोडंसं तुम्ही हे फिरवून घेऊ शकता. मऊ असं पीठ आपल्याला तयार करायचं आहे आणि नंतर पेढ्याच्या आकाराच्या छोट्या छोट्या गोळ्या आपल्याला इथं बनवून घ्यायच्या आहेत. अशा प्रकारे जर गोळ्या बनवून घेतल्या तर कडकणी अगदी लाटायला पटापटा होतात. तर सुरुवातीला तुम्हाला जर असं वाटत असेल की हे चिकटत आहे तर तिथं तुम्ही थोडासा मैदा लावू शकता किंवा तांदळाचं पीठ पण लावू शकता. तर अशा पद्धतीनं अगदी पातळ अशी आपल्याला कडकणी लाटून घ्यायची आहेत. तर पातळ लाटल्यामुळे काय होतं, कडकण्यांच्या वरती जास्त बुडबुडे येत नाहीत किंवा फुगे येत नाहीत, म्हणजे कडकणी जास्त फुगत नाहीत. अगदी कुडकुडीत अशी कडकणी तयार होतात. तर कडकण्यांची माळ जर बनवायची असेल तर आपल्याला सुरुवातीलाच कडकणी बनवताना लाटून झालं की आपण त्याला ना थोडंसं होल करून घ्यायचं आहे. नंतर तळल्यानंतर मात्र होल करणं खूप मुश्किल होतं, म्हणजे नंतर कडकणी तुटतात. त्याच्यामुळे पेनाचा जो पाठीमागचा भाग असतो तो काढायचा आणि त्याच्या ह्याने आपल्याला इथं छोटंसं होल करायचं आहे, म्हणजे कडकण्यांची माळ बनवायला आपल्याला सोपं जाईल. आणि बऱ्यापैकी मी इथं कडकणी अशी लाटून ठेवलेले आहेत. तर सुरुवातीला तळताना गॅस अगदी मिडियमच ठेवायचा आणि कडकणी अशी दाबून दाबून आपल्याला तळायची आहेत की त्याच्यामुळे कडकण्यांच्या वरती फुगे येणार नाहीत किंवा कडकणी फुगणार नाहीत. अशी पुरीसारखे फुगतात. त्याच्यामुळे असे दाबून दाबून आपण ह्याला तळून घ्यायचं आहे आणि ते चांगले कडक कुरकुरीत होतात. तर जास्तच पुरीसारखे जर कडकणी फुगायला लागले तर थोडंसं काटे चमच्याने पण त्याला आपण टोचवून अशा प्रकारे सुद्धा आपण कडकणी बनवू शकतो. शक्यतो कडकणी लाटताना अगदी पातळ लाटली तर ती फुगणार नाही आहेत. तर अशा प्रकारे आपण ह्याला दाबून दाबून सुरुवातीला थोडंसं तळून घ्यायचं आहे, म्हणजे फुगणार नाही आहेत. आणि कधीकधी कडकणी आपण कितीही पातळ लाटली तरी ती अगदी पुरीसारखे फुगतात. तर काही भागांमध्ये अगदी पुरीसारखे टम्म फुगलेले कडकणी हे देवीच्या समोर बांधतात. तर कडकणी म्हटलं की अगदी कुडकुडीत कुरकुरीत अशा असतात. त्याच्यामुळे त्याला जास्त फुगू द्यायचं नाही आहे.
तर जास्त फुगायला लागली तर कढईमध्ये अगदी दाबून सुरुवातीला आपण ह्याला तळून घ्यायचं आहे. अगदी मीडियम गॅसवर पण नाही आहे, मध्यम गॅसवर. जास्त मोठ्या गॅसवर तळली तर ती खूप लाल होतात. त्याच्यामुळे अगदी सोनेरी रंगावर छान असे आपल्याला इथे कडकणी तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता अशा प्रकारे आपण इथे कडकणी सर्व तळून घेतलेली आहेत. तर अशी ही कडकणी नक्की तुम्ही ट्राय करा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.